वाढती गुंडगिरी आणि नशेखोरी रोखण्यासाठी सांगली पोलीस दलात आता गुंडा विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। एक अधिकारी आणि 5 कर्मचारी यासाठी नियुक्त असतील। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत असेल। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याचे आदेश काढलेत। लवकरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं समजतंय। सांगलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी व नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गुन्हेगारांकडून दहशत माजवणे, खंडणी, खून, अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे। यातील गुन्हेगारांचं कंबरडं फोडण्यासाठी हे पथक कार्यरत असेल। दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याची प्रमुख जबाबदारी या पथकावर असणार आहे। गुन्हेगारांच्या हालचालीवर या पथकाची विशेष नजर राहणार आहे। अधीक्षक दोशी म्हणाले, गुन्हेगारांच्या हालचाली, त्यांच्या सध्याचे फोटो, त्यांचा वावर या पथकाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। तसेच हद्दपार, तडीपार गुन्हेगार कारवाईनंतर मूळ ठिकाणीच वावरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांच्यावर या पथकाचा वॉच राहणार आहे। सद्यस्थितीत 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी नियुक्त असतील। भविष्यात या पथकात आणखी वाढ करण्यात येईल। गुंडगिरी, दहशत मोडून काढण्यासाठीच हे पथक असेल। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत राहणार आहे। यांसह शस्त्र तस्करीवर या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे।